पुण्याच्या मोशी परिसरातून एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे। 3 वर्षांची चिमुरडी खेळता खेळता दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडली। या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि तिला ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुदैवाने या चिमुरडीचा जीव वाचला असून पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर विमेन अँड चिल्ड्रन येथील PICU आणि आपत्कालीन सेवांचे प्रमुख तसेच बालरोगतज्ञ डॉक्टर मिलिंद जंबगी, बालरोग न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिजी चालीपट आणि न्यूरोसर्जन डॉक्टर अभिजित घंगाळे यांच्या टीमने तिच्यावर यशस्वी उपचार केले, अशी माहिती अंकुरा हॉस्पिटलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेला बालरोगतज्ञ डॉक्टर मिलिंद जंबगी, बालरोग न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिजी चालीपट, अंकुरा हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सिद्धार्थ आणि ICU स्पेशालिस्ट डॉक्टर तन्वी अग्रवाल उपस्थित होते। पुण्यातील मोशी परिसरात राहणाऱ्या नितीन सूर्यवंशी आणि अंजली सूर्यवंशी यांची एकुलती एक मुलगी गायत्री सूर्यवंशी ही खेळता खेळता दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीतून खाली पडली। शेजाऱ्यांना ती बेशुद्ध अवस्थेत आढळली। तिच्या कवटीला सूज आली होती। तिच्या पालकांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे तिची सखोल तपासणी करण्यात आली आणि तातडीने तिला पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर विमेन अँड चिल्ड्रन येथे हलवण्यात आले। मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे तिची प्रकृती गंभीर झाली होती। बेशुद्ध अवस्थेतच तिला औंध पुणे येथील अंकुरा हॉस्पिटल फॉर विमेन अँड चिल्ड्रन येथे दाखल करण्यात आले। पुढील उपचाराकरता तिला PICU म्हणजेच बाल अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले। अतिदक्षता तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद जंबगी, बालरोग न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिजी चालीपट आणि टीमच्या निरीक्षणाखाली 24 तासांकरता तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले। CT स्कॅनमध्ये कवटीच्या हाडाचे फ्रॅक्चर आढळले। तिच्या मेंदूवर दबाव येऊन तिची प्रकृती खालवल्यामुळे तिच्या मेंदूवरील दबाव कमी करण्यासाठी आणि रक्ताची गाठ काढण्यासाठी तिच्यावर न्यूरोसर्जन डॉक्टर अभिजित घंगाळे यांनी तातडीने आपत्कालीन शस्त्रक्रिया केली। सतत देखरेख आणि प्रसंगावधान राखत बालरोग तज्ज्ञांनी केलेला अचूक उपचार आणि शस्त्रक्रियेने तिला नवे आयुष्य मिळाले। उंचावरून खाली पडल्याने विशेषतः लहान मुलांना मेंदूला दुखापत होऊ शकते, जी गंभीर रूप धारण करू शकते। जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ती कोमात होती। रुग्णाच्या प्रकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात आले। जेव्हा तिची प्रकृती बिघडेल असे वाटते तेव्हा तिला ताबडतोब शस्त्रक्रियेसाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आला। आपत्कालीन पथक, न्यूरोलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट आणि न्यूरोसर्जन यांच्या एकत्रित प्रयत्नांनी तिला वाचवता आले। आता ती बरी होत असून पुन्हा सामान्य आयुष्य जगण्यासाठी तयार आहे। रुग्णाला आंतरराष्ट्रीय मानकानुसार उच्च दर्जाचे उपचार मिळाल्यामुळे आज तिला नवे आयुष्य मिळाल्याची प्रतिक्रिया आपत्कालीन सेवेचे प्रमुख डॉक्टर मिलिंद जंबगी यांनी दिली। नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद जंबगी, हेड ऑफ PICU आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस ॲट अंकुरा मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल, औंध, पुणे। अंकुरा हॉस्पिटल एक टर्शरी लेवल पीडियाट्रिक निओनेटल केअर हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये। आमच्याकडे एकाच छताखाली सगळेच पीडियाट्रिक सबस्पेशालिटीज आणि सुपर स्पेशालिटीजचे डॉक्टर मिळतील आणि आम्ही टर्शरी लेवलचे NICU आणि PICU हँडल करतो। आमच्याकडे सगळे ट्रेंड एक्सपर्ट्स आहेत। आज आम्ही एका 3 वर्षाच्या मुलीबद्दल बोलतोय, जी जवळपास 18 ते 20 फूट हाईटवरून खाली पडली होती दुसऱ्या मजल्यावरून। त्याच्यानंतर ती काही दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये तिला घेऊन गेले तिचे पेरेंट्स। त्याच्यानंतर आमच्या एक्सपर्ट रिट्रीवल टीम, म्हणजे जे ट्रान्सपोर्ट टीम म्हणतो आमची, ICU1 व्हील्स ॲम्ब्युलन्स आहे आमच्याकडे। तर आम्ही या ॲम्ब्युलन्समध्ये त्या बाळाला घेऊन आलो सेफली आमच्या हॉस्पिटलमध्ये। त्यानंतर व्यवस्थितपणे तिचं कंटिन्युअस मॉनिटरिंग केल्याच्या नंतर आम्हाला कळालं की तिच्या ब्रेनमधलं प्रेशर वाढलंय आणि त्याच्यामुळे तिला इमर्जन्सी सर्जरी करायला लागली। त्या सर्जरीच्या नंतर बाळ 1-2 दिवस व्हेंटिलेटरवर होती। त्यानंतर ती इम्प्रूव्हमेंट झालं तिचं आणि तिला आम्ही डिस्चार्ज करण्यात आम्हाला यश मिळालं। ती आता इम्प्रूव्ह होतीये। तिला फिजिओथेरपी आणि काही बेसिक मेडिसिन्स चालू आहेत आणि आम्हाला आशा आहे की ती अजून इम्प्रूव्हमेंट तिचं होईल। डॉक्टर CG मॅडम आणि डॉक्टर सिद्धार्थ आहेत माझ्यासोबत। डॉक्टर CG पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आहेत, मॅडमनी पण तिला ट्रीट केलंय, ते पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आहेत। मुलांमध्ये मेंदूला झालेल्या दुखापतीच्या बाबतीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो। उपचारात विलंब झाल्यास गंभीर न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे रुग्णाच्या विचार करण्याच्या, हालचाल करण्याच्या आणि जगण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो। अंकुरा हॉस्पिटलमध्ये आम्ही जागतिक दर्जाचे उपचार पुरवतो। आमचे प्रगत न्यूरो मॉनिटरिंग तंत्रज्ञान आणि विशेष बालरोग अतिदक्षता विभागामुळे आम्हाला मुलांच्या न्यूरोलॉजिकल स्थितीत होणारे किरकोळ बदल देखील बारकाईने शोधण्यास आणि त्यावर यशस्वी उपचार करण्यास मदत होते।
मी पालकांना सांगू इच्छिते की तुमचे मूल पडल्यानंतर बेशुद्ध पडणे, उलट्या होणे, रक्तस्राव होणे, फिट्स येणे किंवा असमान डोळ्यांच्या भावनांची हालचाल दिसल्यास हे धोक्याचे संकेत असू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांना कधीही बाल्कनी किंवा मोकळ्या जागेत लक्ष न देता सोडणे टाळावे, जेणेकरून अशा अपघातांना रोखता येईल, असा स्पष्ट सल्ला बालरोग न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिजी चालीपट यांनी यावेळी दिला. मैं डॉक्टर शिजी चालीपट, मैं बच्चों के न्यूरोलॉजिस्ट हूँ. इस हॉस्पिटल में थोड़े दिन पहले एक 3 साल की बच्ची एडमिट हुई थी सेकेंड फ्लोर से गिरने से, और वो जो गिरने के बाद उसके ब्रेन में काफ़ी सूजन आ गया था, जिसके वजह से उसको काफ़ी न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशंस हुए थे. तो वो जो पेशेंट के लिए जो टीम वर्क हुआ है इधर विद इंटेंसिविस्ट टीम एंड द न्यूरोसर्जन एंड द न्यूरोलॉजिस्ट, ये जो टाइमली टीम वर्क उसके लाइफ सेव किया है. सेम टू सेम उसका आगे का जो रिहैबिलिटेशन भी अभी शुरू किया है. तो ये केस से आपको ये मैसेज कन्वे करना है कि टाइमली ट्रांसपोर्ट, टाइमली मैनेजमेंट इंक्लूडिंग अ सर्जिकल मैनेजमेंट सेव द चाइल्ड्स लाइफ. अभी जो बेबी फॉलोअप के लिए आ रहे हैं एंड प्रॉपर न्यूरो रिहैबिलिटेशन चालू है. वी होप शी विल कम वॉकिंग सून. थैंक यू. मैं डॉक्टर सिद्धार्थ हूँ. डॉक्टर सिद्धार्थ, मेडिकल डायरेक्टर एट अंकुरा हॉस्पिटल आउंध पुणे. यहाँ एक मदर एंड चाइल्ड केयर हॉस्पिटल है. आज हम एक केस के बारे में डिस्कस करना चाहते थे. एक 3-year-old बेबी सेकंड फ्लोर से गिर गई थी. काफ़ी सिग्निफिकेंट हेड इंजरी हुआ था एंड थोड़ा डिले के बाद हमारे हॉस्पिटल आए थे. ऑलमोस्ट 6-7 घंटे के बाद हमारे आईसीयू के डॉक्टर्स जो हैं, हमारी टीम वहाँ पे रिट्रीवल के लिए गए थे. बच्चे को लेकर आए थे. बच्चों को लेकर आने के बाद हमारे हॉस्पिटल में ऑलमोस्ट 4-5 दिन वेंटिलेटर में थे. उसके केयर के लिए काफ़ी सारे पीडियाट्रिक सब स्पेशलिटी डॉक्टर्स थे. डॉक्टर जम्बगी वाज हियर, वो हमारे एचओडी हैं पीडियाट्रिक आईसीयू के लिए. डॉक्टर शिजी चालीपत हमारे पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट थे. ये डायरेक्टली इन्वॉल्व थे बेबी के केयर में. बीच में आफ्टर 3-4 डेज काफ़ी सिग्निफिकेंट डिटीरियरेशन हुआ था. बच्चे का ब्रेन का प्रेशर काफ़ी बढ़ने के कारण उसको सर्जरी करना पड़ा. सो डॉक्टर अभिजीत आए थे, हम पीडियाट्रिक न्यूरोसर्जन हमारे साथ जो अटैच्ड हैं. सो रात में ऑलमोस्ट आई थिंक 3-4 o'clock के आसपास उसका इमरजेंसी सर्जरी करना पड़ा एंड उसके टाइमली इंटरवेंशन की वजह से बच्चा अच्छी तरह से गॉट बेटर. एंड देन आफ्टर ऑलमोस्ट 10 days इन द हॉस्पिटल अच्छी तरह से काफ़ी इंस्पायरिंग फाइट के साथ बच्चा डिस्चार्ज हुआ. सो वी वांटेड टू गेट दिस मैसेज अक्रॉस, सबको बताने के लिए कि पीडियाट्रिक इंटेंसिव केयर के लिए एक इम्पॉर्टेंट एरिया है. जो टाइमली इंटरवेंशन पे जब बच्चा आता है हमारे पास, वी कैन पोटेंशियली डू मिरेकल्स इफ हम करेक्ट टाइम पे बच्चे को लेकर आए तो. एंड इसके लिए बहुत सारा मेहनत लगता है पीडियाट्रिक सब स्पेशलिटीज के साथ जो अंकुरा हॉस्पिटल में आपके पास रहेंगे. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.